माझाही प्रश्न आहे की त्यांचा राज्य सरकारमध्ये कोण आका आहे का की तेवढी इतकी ती हिंमत करतात? असं आहे की यापूर्वी वेगवेगळ्या म्हणजे दादा जेव्हा विरोधी पक्षात होते त्यावेळी दादांबद्दल ते चुकीचं बोलले होते. त्या संदर्भात मी स्वतः समज दिली होती. पवार साहेबांबद्दल ते ज्यावेळेस चुकीचं बोलले मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली. पण तुम्हाला पडळकरच का दिसतात? इतर कोणी का दिसत नाही? म्हणजे पडळकरांचे समर्थन नाही, दुसऱ्याच्या चुकीने समर्थन नाही करतायत, पण एक पडळकरला का सिंगल आउट करता? इतरांबद्दलही तुम्हाला विचारलं पाहिजे. ते ज्यावेळेस असं वागतायत त्याच्या संदर्भात आपण बोललं पाहिजे. त्यांचे आका कोण आहेत हे तुम्ही शोधलं पाहिजे. तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी 5,000 कोटी रुपये वार्षिक आणि 25,000 कोटी असं 5,000 असं तुमचं टार्गेट आहे. पण या 5,000 कोटीसाठी तुम्ही आर्थिक